आज आपण आपल्या स्वयंपाकघरात बनवणार आहोत एक पारंपरिक मराठमोळी फणसाची भाजी। घरगुती मसाल्याचा सुगंध आणि फणसाची अप्रतिम चव याचा सुंदर संगम असलेली ही भाजी नक्की ट्राय करून पहा। तर चला, नमस्कार, मी रुपाली आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर सुरू करू। एक अख्खा फणस आणलेला होता, त्याचे काप करून घेऊ। त्यासाठी हाताला आणि चाकूला आधी तेल लावून घेतलं आणि थोडं जेव्हा कापलं त्यानंतर लिंबू चोळून घ्यावं लागते आणि अशा प्रकारे त्याचे काप करून घ्यावं लागतं। अशा प्रकारे फोडी चिरून घेतल्यात। त्या पांढऱ्या असतात, त्या पाण्यामध्ये लगेच ठेवावं लागतात, तर काळ्या पडतात त्या। आता आपण ह्या वाफवून घेऊ। कुकरमध्ये पाणी घालून एका भांड्यामध्ये त्या फोडी टाकून घ्यायच्यात आणि त्या भांड्यामध्ये पाणी नाही घालायचं। एक चाळणी ठेवून भांडं ठेवलं, त्यात पाणी न घालता थोडं मीठ आणि हळद घालून याची वाफ काढून घेऊ। वाफ म्हणजे 2 ते 3 शिट्ट्या होऊ देऊ याच्या, म्हणजे ते छान शिजेल। आणि इकडे आपण मसाल्यासाठी कांदा, टोमॅटो आणि खोबरं घेतलं। 2 कांदे, 1 टोमॅटो आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा। ते थंड होईपर्यंत कांदा भाजून घेऊ। कढईमध्ये तेल टाकून कांदा छान लाल होऊ देऊ। आता त्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं, हे पण परतवून घेऊ। नंतर टोमॅटो, हे सगळं व्यवस्थित झालं त्यानंतर काढून घ्यायचं। इकडे कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात आणि फणसाच्या फोडी शिजल्या, ह्या थोड्या वेळ बाजूला ठेवू। व्यवस्थित शिजल्यात त्या, हे थोडा वेळ बाजूला ठेवू। आता कढईमध्ये थोडं तेल घालून शिजलेल्या फोडी परतवून घेऊ। तेलामध्ये छान होऊ देऊ त्या। आता इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, खोबरं आणि टोमॅटो हे टाकून त्याची प्युरी बनवून घेऊ। वाटण तयार आहे। आता झालेलं काढून घेऊ। फणस जे फ्राय केलं ते काढून घेऊ। आणि कढईमध्ये तेल घालून त्यात आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवली आहे ती घालून घेतली। ती छान परतवून घ्यायची। नंतर जी बनवलेली पेस्ट होती ती टाकून घेऊ। हे चांगलं परतवून तेल सुटलं म्हणजे झालं हे। आता यामध्ये तिखट घालू। तिखट हे तुम्हाला जेवढं तिखट लागेल त्याप्रमाणे। थोडी झणझणीत भाजी असते ही। थोडी हळद आपण जेव्हा वाफवलं होतं तेव्हा पण टाकली होती। धने पावडर 1 चमचा आणि 1 चमचा गरम मसाला, हे छान परतवून घ्यायचं। आता त्यामध्ये आपण जे वाफवून नंतर फ्राय केलेलं फणस होते ते घालून घेतले। एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं। आता उकडलेलं पाणी त्यात घालून घेऊ।
चांगलं परतवून घेऊ. थोडं थोडं करून पाणी घालायचं. नंतर उकळं येऊ देऊ आणि त्यात मीठ घालू चवीनुसार. मीठ हे आपण शिजवताना पण घातलं होतं. आणि कोथिंबीर. हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि कोथिंबीर टाकून सर्व करू. ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही छान लागते. तर तयार आहे फणसाची भाजी, गरमागरम भाजी. तर रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.